हे बघ कशी पटकन निघतात बघा भारंगी. जशा जशा मला रानभाज्या दिसतात आपल्या. कुठे आहे कुठे काय करतोय? हां डोंगली एवढे मोठे असताना. चला आपली कामं सुरुवात झालेली आहे. पाऊस जरा थांबला आहे. हलकंसं ऊन आलं आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो आता. ते बघा अण्णा नाईक. चला तिकडे आधी बायको बघूया पहिला. चल एक मिनिट. इथे ना ही माती आहे ना जरा उकरायची. तिथे आपल्याला बियाणं लावायचं आहे. उकरली आहे ना तुझ्या. हां हा बघा वाघ्या शिरून केवढा खड्डा केला आहे ते. आधी मला ती रोपं बघूया आपण तिथे किती रुजलेत ती. आणि ते बघ ते आलं आहे बघ नवीन दिसतं. कंद लावलेलं आहे ना. ते येणार दररोज. हां बघा हे कंद आहे ना. कंदाचं रोप बाहेर आलं ते. त्याला काढायचं आहे यावर्षी. ते तिकडचं पण काढायचं आपल्याला. सुरण लावलेला झाले आता 2-2.5 वर्ष झाले. ते पण काढूया. तर इथे काय काय ना रोपं रुजलेली आहेत ती बघायची. मग ते काढून ना लावायचेत आपल्याला. चाकूलाची मॉडेल संपली. काय ते शोधायची मोहीम घरातच कुठेतरी आहे. ते भेटेल आपल्याला. पहिलं दोन कुठे घेवड्याला ना. हे बघा पुदिना काढायचं आहे मला आज. ऐक हे बघ इथे पण हे कसलं हे मिरचीचं रोप आहे. आपण कसं ते बेसिनमध्ये काय काय बियाण्यावर टाकते ना मी. मग ते घेतलास ना. कटर तिथे आहे ते ठेवलं आहे बघ. तर ते बियाणं कसं रुजतं त्याच्यामुळे ना इथे आता बघतोय आम्ही काय काय रोपं रुजलेली आहेत ती. मग ते काढून ना लावता येतील आपल्याला म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. मिरचीची वगैरे रोपं असतात ना टॅमॅटोची रोपं वगैरे अशी भरपूर रुजतात. म्हटलं बघूया आधी. चला त्या साईडला बघते. काय मी टोमॅटोची रोपं शोधते. टोमॅटोची रोपं काढून ना लावता येतील लगेच म्हणून. पण इथे कुठं दिसत नाही आहेत रोपं अजून टोमॅटोची. कसं जंगल होता वाटलं सगळं रानच आहे हे. हे तर काय काय रोपं आहे जरा बघ ना. कुणाच्या वेळेला माहिती पडेल पटकन कसले आहेत ती. ऐकलं काय इथं रोपं आहेत काय काय रुजलेली. टोमॅटोचं पण आहे. हाय दिसतंय मला एक. हाय काय करायची ती आता. काढून जरा लावूया आपण पटकन. दिसतायत मला. कुठे हा काप पहिला पान. बिया हा जाऊ तिकडे मध्ये येणार ते. इथेच लाव ना शिडी. आता तेच करतोय. फक्त तू आधार दे. शिडी सरकू नको. तेल नाही करणार. तिकडे जा. इथे कुठे जाऊ? समोर जा. अशी समोर जा. हां जा अजून जरा तर पुढे जा. मागे जरा तर. नाही तर मी तुझ्या अंगावर माझा लोड माझा त्या केलीवर पडू नको दे. ताकद दे हाताला. हाताने शिडीला ताकद दे. हां हा पाहिलं ना आम्हाला हाताने वरती तिथे ना आम्हाला दिसत. अरे हाय तिथे कुठलं तिथे तोड ना. हे ना आपण इथेच पसरून काढलं. हे गवत इकडचं वाढणार नाही. ऐकलं का. हे पण काढ. हे पण हे सुके पण काढून टाकते. पसरून टाकूया. गवत नाही वाढणार इकडचं. अरे गवत नाही वाढलं पण तुला याला भीती राहिलं नंतर. ते नंतरला काढायचं. हे आता अशी पसरून राहू. जास्त वाढणार नाही ना गवत. आवडी बरं बनवते. हां कुदला पाहिजे. कुदला असेल तर पटापट माती हे होते. आपल्याला आणायला पाहिजे एक कुदला. आले बाबा आले ते बघ. एक आला वाघ्या शेरूमधला. शेरू आला ना. शेरू आला. ए तर ये. बापरे हे दोघंजणं कधीपासून गेलेले आहे. 5:30 वाजल्यापासून दोघंजणं घराबाहेर पडलेले आहेत. आता तुम्हाला सांगते टायमिंग. मला वाटतं काहीतरी 7:45-8 झाले असतील.
आलात भटकून आलात का? कुठे गेला तेवढा टाइम? हा पाणी आहे, ओलं आहे. दिदे, काय रे? वाघ्या कुठे आहे? वाघ्या वाघ्या कुठे आहे? आता लाडी गोडी तो आला वाघोबा आला. हा अजून पण त्यांना खेळायचंय बघ. ए बस झालं. नाही ना चिखलात नाही लढून आलाय नशीब. पाण्या हा ते कुदला आणायला पाहिजे. कुदला आणल्याशिवाय काय कामं नाही होणार. तुला झाला ते. तर इथे आपल्याला वाफा तयार करायचा आहे. गादी वाफा बनवण्याचा प्रयत्न करते. भाग्याशरू जाम मस्ती करत होते म्हणून त्यांना आता तिथे बांधून ठेवलं. ते बघा गोड गोड बोलून ऐकतच नव्हते. सगळं ते ना माती बिती विस्कळून टाकतात त्याच्यामुळे. चला हे आता खत बीट टाकूया ह्याच्यामध्ये. गांडूळ खत वगैरे शेण वगैरे सगळं मिक्स करून गादी वाफा तयार करून घेतो आणि नंतरला मग बियाणं लावायचं आहे. चला नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मग अशी तुम्हाला दाखवलं ना वाफा, तो सगळं खोदून ठेवलेलं आहे. खत वगैरे घालायचं बाकी आहे. कोणा जेव्हा म्हणतात की जरा आता ऊन येते ना, जरा माती सुकू देत, मग आपण थोड्या वेळ त्यात खत वगैरे मिक्स करूया आणि मग वाफे तयार करून त्यात बियाणं लावूया. तर भेंड्याचं बियाणं भिजत घातलं ना ते आज लावायचं आहे आणि वालीच्या शेंगा ह्या 2 आज लावणार आहेत. बाकी काकडी वगैरे त्या कंटेनरमध्ये लावलेली आहे आणि छान प्रकारे अशी रुजलेली आहे. म्हणजे काल पण आम्ही लावलेले आहे काकडी वगैरे. चालू आहे रोजचं थोडं थोडं चालू आहे. आता आम्ही चाललो आहे तिकडे मागच्या पडवीमध्ये. म्हणजे कोकमाची झाडं आहेत ना, त्यांना खत पाणी करायचं आहे. रोजची 3-3, 4-4 झाडं आपली चालू आहेत. तर कुणाल जेव्हा म्हटलं पटकन ते करून घेऊया कोकमाची रोपं, म्हणजे एक एक काम आपलं पूर्ण होऊन जाईल. चला तिकडे जातो आम्ही. दगडी उचल काय करू नको, दगडी काढ देतो. कोणता आणलाय कोणता काय घेऊन यायची गरज नाही. तिकडे दुसऱ्या झाडात जा. तिकडे फावडा घेऊन ये आणि बारका बारका उकरत जास्त जोर नको काढा. दगडी उचल ना, दगडी तिथेच त्या खड्ड्यात आली फावडा घेऊन. शोध मोहीम संपली. बघा इथे ही जी वस्तू आहे ती आम्ही पुऱ्या घरभर शोधली, बाहेर शोधली पूर्ण आड्यात आणि भेटले बघा कुठं. हां कधीपासून शोधून शोधून दमले आम्ही. हे असं असतं, कामं करताना आपण वस्तू घेतो आणि मी कुठं ठेवतो ते लक्षात राहत नाही आणि मग अडचण होते. चला आता ना सगळ्या वस्तू अशा एकत्रच जमा करून ठेवायच्या. आणि कुणालच्या बाबा म्हणतात तूच टाकलं कुठंतरी. हे बघा ही आपली रोपं कोकमाची. त्यांना खत आपण केलेलंच नाही ना. खत नाही केलेलं, त्यांना नियोजन नाही केलं ह्या झाडांचं. त्यामुळे आता सगळं व्यवस्थित करायचं आहे. वर खाली करून टाकतो मिक्स होईल. वर येईल बघ. ते वर आलेलंच आहे ते एकदम जमलं नाही. शेण आता पडलं ना टाकत बघेल. त्यांची ताकद वेगळी असते. भारंगी एकच दिसली ना. भाजी बनवायला पाहिजे भारंगीची. आले भाजी. हे बघ हे बघ कशी पटकन निघतात बघ रोपं बघ. हे बघ ना नवीन आलेले वर. हां नवीन वर आलेले. चला तुम्हाला ना रानभाजी दाखवत्या. हे बघा भारंगी. जशा जशा मला रानभाज्या दिसतात आपल्या आवारामध्ये तशा तशा मी दाखवणार. भारंगी ह्याची भाजी पण खूप छान लागते. हे कोवळी कोवळी पानं आलेली आहेत. भारगा तेच भारंग. ही बघा ही झाडं आहेत ना कोकमाची, असे उकरून ठेवलेले आहेत. त्यात जरा मुंग्या बिंग्या आहेत म्हणून जरा असेच ठेवणार दिवसभर. हे पण सगळे गोल करून ठेवलेत. आहेत आपल्याकडे कोकमाचे झाडं. मला बऱ्याचशा अशा कमेंट होता की ताई कोकम लावले की नाही. तर बघा बघा हे आहेत लावलेले. चांगले उंच झालेत रे. नाही काय हां त्यांच्या तुमचं लक्ष नाही.
झालेच चांगले उच. त्यांना लक्ष नाही दिलं म्हणून तसं. ते आता दिवसभर असं ठणं संध्याकाळी खत घालणार आहे. आता नाही, त्या मुंग्या जरा निघून जाऊ देत मग झालं ती. आता तो संत्रा करूया ना, तो एक करून खुला करून ठेवूया तो पण झाड, संध्याकाळी एकदम होऊन जाईल. तो संत्र्याचं झाड पण आहे आपल्याकडे तिथे समोर आहे, ते खणून घेतो ते पण. तर हे बघा केळफूल रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं. त्यातलं ते वरचं राप असतं ना ते पण काढलं. कडू आहे ते पाणी ना, मी चाखून बघितलं असं खूप कडू आहे. त्याच्यामुळे आता जरा उकडून घेते. उकडलं का तो कडवटपणा आहे ना भाजीचा निघून जातो. मग म्हणजे कड आला ना पाण्याला की लगेच गॅस बंद करून टाकायचा. तर हे जरा उकळू दे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहुणे बघा बसलेले दिसत आहेत. ते आहेत आपले सबस्क्रायबर जे आपल्याला भेटायला आले होते आणि कणकवलीहून ते आले होते आपल्याला भेटायला. म्हणजे सकाळी त्यांचा अचानक फोन आला मला की ताई आम्ही तरळ्यामध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला तुम्हाला भेटायचं. त्यांना सांगितलं या म्हणून. तर थोडासा पाहुणचा गंता केला आणि मग त्यांना बाग वगैरे बघायचे होते. तर कुणालच्या बाबांनी त्यांना बाग वगैरे आपली दाखवली आणि थोडा वेळ ते थांबले होते आणि मग ते निघून गेले. आणि ते पुन्हा किचनमध्ये आपलं काम चालू झालेलं आहे. मग असे बघा तुम्हाला केळफूल दाखवलं ना उकडलेलं. म्हणजे बऱ्याच वेळा ही रेसिपी आहे ना तुमचे शेअर केलेली आहे आणि बऱ्याच वेळा तुमच्या सर्वांच्या मला कमेंट्स पण आलेले आहेत की ताई केळफुलाची भाजी उकडायची नसते. पण आमच्या बागेमध्ये म्हणजे आपल्या बागेमध्ये जी केळी आहेत ना त्याचं ते केळफूल असतं ना ते कडूच असतं. त्याच्यामुळे मला उकडूनच घ्यावं लागतं. जेव्हा पण मी ती भाजी साफ करते किंवा बनवायच्या आधी चाकून बघते तर ती कडूच असते. तर इथे मी एक 5 मिनटं केळफुलाची भाजी आहे ना उकडून घेतली आणि 2 ते 3 पाण्याने चांगली अशी पिळून घेतली. म्हणजे आता कडवटपणा जायला आणि जो चिकटपणा असतो ना म्हणजे राप बघा असते वरती ते निघून जाण्यासाठी. आणि नंतरला इथे फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे. तर साधी सिंपल भाजी म्हणजे मला जशी आवडते त्या पद्धतीने भाजी आज मी बनवते. तर झटपट तुमच्याशी शेअर करते. वाटप टाकून पण आणि कडधान्य टाकून पण बघा ही भाजी करतात. तर मला ते कडधान्य टाकून वगैरे मला भाजी जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं साधी सिंपल भाजी आज करूया. तर इथे कांदा लसूण कढीपत्ता फोडणीला टाकलेला आहे तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचा. टोमॅटो टाकलं आणि सर्व मसाले तिखट मसाला आहे हळद आहे गरम मसाला ते सगळं आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. मीठ टाकायचं. चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग उकडलेलं केळफूल आहे ना ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून एक 3 ते 4 मिनटं वाफ आणून द्यायची. आणि वाफ जेव्हा आपण प्लेट ठेवतो वाफ आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे भाजी आपली तळाला लागायला नको म्हणून. तर अशा पद्धतीने बघा ही भाजी करते ना मला अशी भाजी खूप आवडते. म्हणजे आपण जे ग्रेव्ही टाईपमध्ये करतो ना त्या भाजीपेक्षा ही भाजी ना मला खूप आवडते म्हणजे सुकी भाजी. तर ही बघा आपली केळफुलाची भाजी आणि त्यासोबत तांदळाची भाकरी केले आणि लोणचं. हे आहे आपलं दुपारचं जेवण. पण कुणालचे बाबा आज नाश्ता करून आलेत बाहेरून. बसा. बाहेरून आलो खाऊन काय करायचं. तरळ्यात गेले होते. तरळ्यामध्ये तळात त्यांच्या भावाबरोबर आणि तिथे जाऊन ते काय काय खाऊन आलेत. मेंदू वडा आणि डोसा घेतलेला. हां. मग आता हे जेवण आता जेवणार नाही ना एवढं. अर्धी भाकरी खाली भरपूर. हां मग तेच ना आता एवढं वाढलं ना त्यातलं पण अर्ध जेवण ते राहील साईडला. जेवा बाबा चला. मी पण त्यातच घेते आता. हा मग खा. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. म्हणजे दुपारी 3 वाजल्यापासून जो पाऊस चालू झाला जोरदार त्याच्यामुळे बाहेरची जी काही सगळी कामं आम्हाला करायची होती संध्याकाळच्या वेळेस ती सगळी राहून गेली होती. आता हल्ली काय झालं की थोडंसं लेट होते कपडे वगैरे धुवायला. कारण सकाळचं बघा ते मातीमध्ये काम असतं त्याच्यामुळे आंघोळ्या वगैरे सगळं लेट होतं आणि आंघोळ लेट झाल्यामुळे मग कपडे पण लेटच होतात. आणि लाईटीचं पण अधूनमधून लाईट ये जा करत असते आणि कपडे मशीनमध्ये धुवत नाही मी हाताने धुते पण स्पिन मात्र मशीनमध्ये करून घेते त्याच्यामुळे उशीर होतोच आता.
तर इथे संध्याकाळच्या वेळेस माझे कपडे धुवून घेतले आणि आता स्टँड घेतलेला आहे हॉलमध्येच. बाहेर कपडे काही केलं सुकत नाही आहे, म्हणजे जरी मशीनमध्ये स्पिन केलेले असतील तरी सुकत नाही, कारण बाहेरचं वातावरण खूप थंड आहे. तर हॉलमध्येच स्टँडमध्ये कपडे सुकवते आणि स्टँड कसं तर एक साईडला करून ठेवते आणि मग रात्री जेव्हा आपण म्हणजे झोपतो त्यावेळेस मग फॅनखाली तो स्टँड ठेवते आणि मग अशा पद्धतीने कपडे आपले सुकून जातात. तर मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा म्हणजे 2-3 कमेंट होत्या आपल्या ताईंच्या, की ताई कुणालला दाखवा, म्हणजे व्हिडिओ कॉल करून दाखवा आम्हाला, कारण बरेच दिवस झाले कुणाल दिसला नाही आहे व्हिडिओमध्ये आणि कुणाल कधी येणार आहे, अशा पण कमेंट्स होत्या. तर म्हटलं चला आज लेकाला म्हटलं फोन लावून व्हिडिओ कॉल करून आपण बोलूया त्यांची आणि थोडंफार तुमच्या शेअर करते. तर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस हा फोन ना आला होता, कुणालने केला होता. आज त्याला सुट्टी होती शनिवार म्हणून. आणि कुणाल कधी येणार तर बघा ह्याच महिन्यात तो, मला वाटतं कदाचित 20-22 तारखेच्या आसपास येईल तो. अजून काय तारीख त्याची फिक्स नाही झालेली आहे. तारीख फिक्स झाली का तो सांगेल आम्हाला आणि मग तुम्हाला सांगेनच मी. तर बघा तुम्ही कुणाल म्हणजे छान तब्येत वगैरे त्याची खूप छान झालेली आहे आणि काम पण त्याचं सगळं आता व्यवस्थित चालू आहे. तर कॉल केला होता कुणालच्या बाबांच्या फोनवरती. त्यांना वाटतं तुम्ही बोलून घ्या, मग तुमचं बोलून झालं का मग मी त्याच्याशी बोलते. तर भाग्या आणि शेरू यांच्याशी पण बोलणं झालं. म्हणजे ते जेव्हा कुणालचा त्यांनी आवाज ऐकला फोनमधून तर अगदी त्यांना असं उठून बसले होते ते दोघं पण. झोपले होते गाढ बघा, तुम्ही मगाच्या क्लिपमध्ये बघितलं असेल. मग त्यांना असं वाटलं की कुणाल आला म्हणून. तर मग चला ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला. आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट मला तुमच्याशी बोलावीशी वाटते मनापासून, की इतकं कष्ट करून, इतके मेहनत करून मी माझे व्हिडिओ तयार करते, पण सबस्क्रायबर काही वाढत नाही आहेत. त्याच्यामुळे कोणी जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना. मोठे बोल. अबा दादा, ए दादा आला. दादा दोघांनी मान वर केली. दादा बरोबर उठले बघ. हे तो कुणाल दादा आला. कुणाल दादा आला. दोघं उठले बघ झोपेतून. आराम नाही घरात. नाही ते बोलले ना कुणाल. नाही बोलली ना कुणाल दादा आला उठले लगेच दोघं पण मान वर केली. आता कुठे आहे तो? आंबेवाडीत आहे.